राज्यभरात अक्षरशः पावसाने धुमाकूळ घातलेला आहे आणि या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालंय, शेतीचं नुकसान झालंय आणि या पावसामुळे अक्षरशः शेतकऱ्याच्या मात्र हा पाऊस कधी थांबेल किंवा असाच पाऊस कधीपर्यंत बरसेल असा महाराष्ट्र नागरिकांना याच प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी आपण पुणे हवामान विभागाच्या हवामान तज्ञांकडे, हवामान शास्त्रज्ञांकडे आलेलो आहोत आणि पावसाची यापुढे नेमकी स्थिती काय असणार आहे ही जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत SD सानप सर आहेत। सर, आजची आणि इथून पुढच्या पावसाची नेमकी परिस्थिती काय असणार आहे? येणाऱ्या 24 तासांचा जर विचार कराल तर उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये रेड अलर्ट आजच्यासाठी आहे आणि उद्या ऑरेंज अलर्ट आहे, परवापासून येलो अलर्ट आहे। मध्य महाराष्ट्र जर स्पेसिफिकली विचाराल तर मध्य महाराष्ट्रामध्ये आजच्यासाठी येलो अलर्ट आहे, उद्यापासून तिकडे कोणतीही वॉर्निंग दिली गेलेली नाही, म्हणजेच हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस तिथे उद्यापासून पडण्याची शक्यता आहे। तर येणारे 24 ते 48 तास हे महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे आहे। त्याचबरोबर किनारपट्टीचा जर प्रदेश बघाल तर तिथे सुद्धा रेड अलर्ट आहे आजच्यासाठी, उद्यापासून उद्या ऑरेंज आणि परवापासून येलो अलर्ट आहे। सर, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे, आता जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरू आहे, हा पाऊस नेमका थांबणार कधी आहे? आत्ता येणारे काही दिवस म्हणजे उद्या जसं मी सांगितलं की येणाऱ्या 24 तासांनंतर तिकडे पावसाची तीव्रता कमी होईल, परंतु हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कंटिन्यू राहील। पाऊस कम्प्लिटली बंद होण्यासाठी आता तरी पोषक वातावरण नाही आहे। 30 तारखेनंतर 1-2 दिवस जरी कमी पाऊस झाला तरी परत 2 ते 3 तारखेला परत थोडासा जोर वाढण्याची शक्यता आहे, परंतु तो आत्ता जे काही स्पेल झालेत किंवा आता ज्या पद्धतीने जो पडला आहे इतका पडण्याची शक्यता नाही, परंतु पाऊस कंटिन्यू राहील असं आपण एकंदरीत म्हणू शकतो। सर, आत्ता ही तुमच्या पाठीमागे स्क्रीन लावलेली आहे, या स्क्रीनवर आपल्याला पाहणाऱ्या जे प्रेक्षक आहेत त्यांना दाखवू शकता की नेमकी आत्ता देशात, राज्यात आणि विशेषतः मराठवाडा, मुंबई, नागपूरमध्ये पावसाची नेमकी परिस्थिती काय आहे हे एकदा समजावून सांगा। येस, आता आपण इथं बघू शकतो, हे सॅटेलाईट इमेजरी आहे, करंट सॅटेलाईट इमेजरी आहे, ज्यामध्ये आपण बघू शकतो की उत्तर मध्य महाराष्ट्राचा जो प्रदेश आहे ज्यामध्ये धुळे, नंदुरबार गाव असेल, त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील जे उत्तरेकडचे जिल्हे असतील किंवा किनारपट्टीमध्ये पालघर असेल, ठाणे, रायगड इन्क्लुडिंग मुंबई आणि पुणे या सगळ्या रिजनवर आपण इंटेन्स क्लाउड्स बघतोय किंवा जास्त ढगं बघतोय आणि त्यामुळे तिकडे आजच्यासाठी तरी रेड अलर्ट आहे आणि उद्या ऑरेंज आणि परवापासून त्या जो अलर्ट आहे तो कमी कमी होत जाताना आपल्याला दिसण्याची शक्यता आहे। हा जो पाऊस पडतो सर, याचं नेमकं कारण काय आहे? कुठल्या भागात जी परिस्थिती म्हणजे आपण कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे असं म्हणतो, ही नेमकी परिस्थिती कशामुळे आहे? एवढ्या जोरदार प्रमाणात पाऊस कशामुळे बरसतो नेमका? येस, आपण या स्क्रीनवरून परत एकदा बघू शकतो की ज्यावेळी एखादं कमी दाबाचं क्षेत्र ह्या रिजनमध्ये, बंगालच्या उपसागराच्या ह्या रिजनमध्ये ज्यावेळी तयार होतं आणि त्यावेळी जे सीमेकडे जर मूव्ह होत असेल तर ते निश्चितच मराठवाड्याच्या रिजनवरून पास होतं आणि तशीच परिस्थिती आपल्याला गेल्या 2 ते 3 ज्या सिस्टम्स तयार झालेल्या आहेत त्यामध्ये दिसून आलं आहे आणि म्हणूनच मराठवाडा किंवा मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी आपल्याला सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला दिसून येतो। सर, अनेक लोकांकडून की हा जो पाऊस आहे तो परतीचा पाऊस आहे, याला परतीचा पाऊस म्हणता येईल का? नाही, म्हणजे अजून याला आपण परतीचा पाऊस नाही म्हणू शकणार, कारण जून ते सप्टेंबर हे जे महिने आहेत त्याला आपण मान्सूनचे महिने म्हणतो आणि आता जो पाऊस चालू आहे हा मान्सूनचाच पाऊस आहे। मान्सून हा सरासरी 10 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातून तो परतलेला असतो, तर अजून येणारे काही दिवस, येणारे 5 ते 7 दिवस तरी महाराष्ट्रातून तो परतण्यासाठी वातावरण अनुकूल नाही आहे। म्हणजे अजून काही दिवस महाराष्ट्रात पाऊस बरसेल। महत्त्वाचा प्रश्न असा आहे की सर, मराठवाड्याला पावसाने झोडपलेला आहे, पूर परिस्थिती निर्माण आहे, तिथल्या नागरिकांना सांगितलं जाईपर्यंत काळजी घ्यावी, कधीपर्यंत हा पाऊस असाच बरसणार आहे? आता 24 ते 48 तास जसं आपण म्हटलं की त्यानंतर 2 दिवस म्हणजे आजचाच मेनली, उद्यापासून बऱ्यापैकी पाऊस तिकडे कमीच झालेला आपल्याला दिसून येईल, परंतु हलक्या ते मध्यम स्वरूपाचा, एकदम कमी स्वरूपाचा पाऊस तिकडे पडू शकतो, परंतु डायरेक्ट थांबेल किंवा एकदम क्लिअर स्काय कंडिशन येईल असं तरी परिस्थिती नाही आहे। परंतु ज्या पद्धतीने किंवा ज्या इंटेन्सिटीने किंवा ज्या तीव्रतेने जो पाऊस पडत होता तो आता कमी होताना आपल्याला येणारे 2 ते 3 दिवस दिसू शकतो, परंतु 1 ते 2 ऑक्टोबर नंतर, मेनली 2 ऑक्टोबर नंतर परत एकदा एक स्पेल, पावसाचा स्पेल येण्याची शक्यता आहे, त्याविषयीचे अपडेट आपण परत देऊ। नक्कीच आपण पाहतोय की राज्यभरात आज आणि उद्या पाऊस पडणार आहे अशा प्रकारचा अंदाज जो आहे तो
पुणे हवामान विभागाने वर्तवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे मराठवाड्यातील नागरिकांनी पुढील 2 दिवस काळजी घ्यावी असं देखील पुणे हवामान विभागाकडून सांगण्यात येतं। नाथ शिंदेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।